शांती शांती शांती। हे कृष्ण करुणा सिंधो दीनबंधो जगतपते गोपेश गोपिका कांतं राधाकांतं नमोस्तुते। गुरुर्ब्रह्मा गुरुर्विष्णू गुरुर्देव महेश्वरा गुरुर् साक्षात परब्रह्म तस्मै श्री गुरवे नमः। भगवंताच्या असीम कृपेने, विश्वमाऊली ज्ञानोबरायाच्या असीम कृपेने, सद्गुरुदेवांच्या आशीर्वादाने चालत असलेल्या या नित्य ज्ञानेश्वरी चिंतनामध्ये आज आपण ज्ञानेश्वरी चिंतनामध्ये दुसऱ्या अध्यायातील 61 क्रमांकाच्या ओवीपासून आपण प्रारंभ करणार आहोत। कालच्या चिंतनामध्ये आपण पाहिलं होतं की जो अर्जुन आहे तो अर्जुन पूर्णपणे खचलेला आहे, घाबरलेला आहे आणि खचलेला असताना, घाबरलेला असताना त्याला समोर काही आता मार्ग दिसत नाही। जसा आंधळा व्यक्ती आहे आणि त्या आंधळ्या व्यक्तीला समोर जसा मार्ग दिसत नाही, नेत्र असून सुद्धा लाईन गेल्यानंतर ज्या पद्धतीने आपण दृष्टीहीन होऊन जातो, समोर पाऊल टाकताना, प्रत्येक पाऊल टाकताना आपण घाबरतो, कारण आपल्याला माहित नाही की समोर काय असेल। त्या पद्धतीने माऊलीने ज्ञानेश्वरीमध्ये अनेक ओव्या देऊन अर्जुनाच्या अंतःकरणातील जो भाव आहे तो भाव प्रकट करण्याचं काम केलं। विश्वमाऊली ज्ञानोबराय सांगतात, तिमिरा वृद्ध जैसे दृष्टीचे तेज भ्रंशे, मग पासीचे असते न दिसे वस्तू जातं। अरे, ज्या पद्धतीने अंधारामध्ये जवळ जरी एखादी वस्तू असले परंतु ती आपल्याला दिसते का? आपण म्हणतो वस्तू कुठे, वस्तू कुठे। त्या पद्धतीने अर्जुनाची जी परिस्थिती आहे ती अर्जुनाची परिस्थिती याच्यापेक्षा वेगळी नाही। अर्जुन जो आहे तो अर्जुन आता पूर्णपणे काय झालेला आहे तर विक्षिप्त झालेला आहे आणि त्याला आता स्वतःलाही काही सुचत नाही, काय करावं ही कळत नाही, योग्य काय अयोग्य ही सुद्धा कळत नाही, आपण जे करतो ते योग्य आहे का अयोग्य आहे हे सुद्धा कळत नाही। आणि म्हणून कालच्या चिंतनामधील काही ओव्या राहिल्या होत्या तर त्या ओव्या आपण आता पाहणार आहोत। काल चिंतन करत असताना शेवटची ओवी आपण घेतली, जैसे शिष्या ते गुरु सर्वथा नेण्या भेरू की सरिता ते सागर तिजे के। ज्या पद्धतीने गुरु जो आहे शिष्याला संपूर्णपणे अंगीकार करून घेतल्यानंतर त्या शिष्याच्या जीवनात कमी अधिक प्रमाणात कमी जास्त झालं किंवा चूक झाली किंवा साधना करत असताना त्याच्या जीवनात काही कमी जास्त घडलं तर सद्गुरू लगेच त्याला तिरस्कृत करून सोडत नाही, तर त्याला त्यातून बाहेर काढण्याचा प्रयत्न करत असतात। आणि त्याच पद्धतीने माऊली आणखीन ओव्या सांगतात की ना तरी अपत्याते माये सांडूनी जरी जाये तरी ते कैसीने जे आहे की कृष्णा। अरे, ज्या पद्धतीने एखादा लहान मूल आहे आणि लहान मुलाला ज्या पद्धतीने आईने त्याला सोडून द्यावं आणि सोडून दिल्यानंतर त्या मुलानं मग कोणाकडे पाहून जगायचं, माऊलीने उदाहरण देऊन सांगितलं। अरे, जर त्याला आईसारखं प्रेम लावणारा कोणी मिळाला तर ती सुद्धा आईच असते। काय असते? आपले कृष्णा महाराज। अरे, आईला सोडून दिल्यानंतर सद्गुरू रूपी आई त्यांना भेटली। काय? कोण? सद्गुरू रूपी आई भेटली आणि आईने, त्या सद्गुरू रूपी आईने त्याला मुलासारखा सांभाळ त्यांचा करत आहे आणि म्हणून त्यांना आईची उणीव भासत नाही। पण माऊली सांगतात की जसं ना तरी अपत्याते माये, अरे अपत्याला जशी माय सोडून गेल्यानंतर त्याने कसं जगावं। आणि आमच्यासाठी तू आईपेक्षा कोणी, भगवंताला अर्जुन म्हणतो आईपेक्षा काही, पहिले सांगितलं की तू गुरुबंधू पिता, तू आमची इष्टदेवता, तुझी सदा रक्षता आपदी आमते, तू आमचा गुरु आहे, तू बंधू आहे, प्रत्येक संकटामुळे तू आमचं रक्षण करणार आहे, प्रत्येक संकटामध्ये आमच्यासाठी धावून येणारा तू आहे। आणि म्हणून
त्या पद्धतीनं विचार केला तर या पद्धतीने सांगतात की मी जसं एखाद्या बालकाला त्याची आई सोडून जाते त्या पद्धतीने आता आमची परिस्थिती झाली आहे की आम्हाला आता काय करावं ते सुचत नाही. जसं लहान बालक असतो तो आपल्या आईशिवाय राहू शकत नाही, त्या पद्धतीने आम्ही तुझ्याशिवाय राहू शकत नाही. तैसा सर्वापरी अम्मासी देवा तुझी एका हासी. काय म्हणतो अर्जुन? तैसा सर्वापरी अम्मासी देवा तुझी एका हासी आणि बोलले जरी न मानसी मागील माझे. अरे ज्या पद्धतीने पहिले उदाहरणं दिले आणि मग माऊली सांगतात किंवा अर्जुनाच्या मुखातील जो भाव आहे, अर्जुनाच्या अंतकरणातील जो भाव आहे तो भाव सांगतात की ज्या पद्धतीने देवा सर्व दृष्टीने विचार केला तर तूच एक आम्हास आहे. कोण आहे? तूच एक आम्हास आहे आणि तुझ्याशिवाय आम्ही कसं जगणार? आणि आतापर्यंत मी जे बोलले ते तुम्हाला योग्य वाटत नसेल. अरे एखादा मुलगा बडबड 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 करत आहे, आई नुसती ऐकून घेत आहे. काय करत आहे? ऐकून घेत आहे. पण नंतर मग त्याच्या लक्षात येतं की आपण सगळी व्यर्थ बडबड केली, आईला हे काही पटलं नाही, आईला हे काही पटलं नाही, आई ऐकून घेते. त्या पद्धतीने अर्जुन बोलत आहे, देव ऐकून घेत आहे. पण देवाला अर्जुनाची जी परिस्थिती आहे त्या परिस्थितीवर एक प्रकारे काही चीड येत आहे. कारण हे अशा पद्धतीने अर्जुन जो युद्धातून माघार घेण्याची भाषा करत आहे ती काही योग्य नाही. पण आता जो अर्जुन आहे तो अर्जुन हळूहळू आता त्याची भूमिका जी आहे ती भूमिका बदलायला लागली. तो हळूहळू आता नरम व्हायला लागला आहे की नाही? नरम व्हायला लागला म्हणजे जी अर्जुन ज्या भाषेमध्ये भगवंताशी बोलत होता, ज्या भाषेमध्ये तो भगवंताशी बोलण्याचा प्रयत्न करत होता, कोणत्या भाषेमध्ये? सारथी. देवाला कोण समजवतं? सारथी. आणि सारथ्याच्या भाषेमध्ये देवाशी बोलत होता की दोन्ही सेनेच्या मध्यभागी माझा रथ नेऊन घाल. या शब्दामध्ये अर्जुन देवाशी बोलत होता आणि त्या शब्दामध्ये एक प्रकारे आज्ञा होती. कोणाला आज्ञा केली? देवाला. अरे माझा दोन्ही सेनेच्या मध्यभागी रथ नेऊन घाल. पण आता या ठिकाणी अर्जुनाची परिस्थिती अशी आहे की अर्जुन आता पूर्णपणे काय झाला आहे? मुरला आहे, नम्र झाला आहे. आणि तोच अर्जुन आता काय म्हणतो? तरी उचित काय आम्हा जे व्याभिचारेन धर्मा ते झडकरी पुरुषोत्तमा सांगे. आता योग्य काय अयोग्य काय हे आम्हाला तुम्ही सांगावं. जे योग्य आहे त्या योग्याचं आम्हाला मार्गदर्शन करावं. अयोग्य असेल तर त्याचं सुद्धा मार्गदर्शन करावं. जे धर्माला योग्य आहे ते सांगावं, जे धर्माच्या विरुद्ध आहे ते सांगावं. अरे लढणं हे धर्माच्या योग्य आहे की विरुद्ध आहे हे आम्हाला समजून सांगावं. अशा पद्धतीची अर्जुन भूमिका मांडत आहे. याच्या अगोदर हाच अर्जुन देवाला सांगत होता की देवा कुलघात होईल, कुळाचा क्षय होईल, कुळाचा नाश होईल आणि कुळाचा क्षय करणारा जो आहे तो अनंत काळापर्यंत नरकात जाईल. तसंच त्याचे जे काही पूर्वज आहेत ते सुद्धा अनंत काळापर्यंत नरकात राहतील. जो कुलघात करतो हे देवाला तो समजून सांगत होता. कोण? अर्जुन. पण या ठिकाणी जो अर्जुन आहे आता अर्जुनाची भूमिका बदलली आहे. तो म्हणतो आता धर्म काय हे मला सरळ कळत नाही, हे धर्म काय हे मला कळत नाही, तुम्ही मला धर्म समजून सांगावं. योग्य काय? लढणं योग्य आहे, लढावं की लढणं सोडून द्यावं, लढावं की तसंच निघून जावं, या दोन्हीतील तुम्ही मला एक मार्ग दाखवा. कोण म्हणत आहे? अर्जुन. अजून अर्जुनाचं बोलणं संपलेलं नाही. अर्जुन पुढे बोलत आहे. नहि प्रपश्यामि ममापनुद्यान यच्छोक मुच्छोषणमिंद्रियाणम् अवाप्य भूमा वसपत्न्य मृद्यम राज्यम सुरानापि चाधिपत्यम नहि प्रपश्यामि ममापनुद्यान यच्छोकमुच्छोषणमिंद्रियाणम्. की जो अर्जुन आहे तो काय म्हणत आहे की पृथ्वीवरील निष्कंटक व धन धान्य संपन्न राज्य आणि देवाचे आधिपत्य असलेले त्रैलोक्याचे राज्य प्राप्त होऊन सुद्धा माझ्या इंद्रियांना शुष्क करणारा शोक दूर होईल असं मला दिसत नाही. या ठिकाणी अर्जुनाची जी भाषा आहे ती अर्जुनाची भाषा बघा. अर्जुन म्हणतो की पृथ्वीवरील निष्कंटक काय?
पृथ्वीवर निष्कंटक राज्य जरी मला प्राप्त झालं तरी सुद्धा माझा शोक दूर होणार नाही. एवढंच नाही तर देवाचं आधिपत्य असलेलं त्रैलोक्याचं राज्य जरी मला प्राप्त झालं ना तरीही माझा शोक जाणार नाही असे मला वाटतं आहे. हा शोक दूर होणार नाही. आता अर्जुनाच्या विषयी आपण चिंतन करताना आपले एक लक्षात येईल की अर्जुन जो आहे तो अर्जुन केवळ त्या ठिकाणी योद्धा नाही, आता तर त्या ठिकाणी तो साधक बनला आहे. काय बनला आहे? साधक बनला आहे. अरे जर तुम्हाला ज्ञान प्राप्त करायचं असेल, गुरुकुळ ज्ञान मिळवायचं असेल तर तुम्हाला काय बनावं लागेल? साधक बनावं लागेल. अरे साधक झाल्यानंतरच मग गुरुजी तुम्हाला ज्ञान सांगू शकतात. जर तुमच्या ठिकाणी साधकत्वच जर प्राप्त झालं नाही, साधकत्वच जर आलं नाही तर गुरुजी तुम्हाला ज्ञान सांगणार नाही. आता अर्जुन जो आहे तो साधकाच्या भूमिकेमध्ये आला आहे आणि आता त्याच्या अंतःकरणात जो भाव आहे तो श्रेय मिळवण्याचा आहे. काय आहे? याच्या अगोदर तो प्रेयाचा विचार करतो. अजूनही तो त्याचा पूर्णपणे जो काही भाव आहे तो बदलला नाही, पण हळूहळू त्याच्यामध्ये परिवर्तन घडायला लागला आहे. आणि म्हणून हाच अर्जुन काय म्हणत आहे, पृथ्वीचे एक छत्री साम्राज्य नव्हे तर स्वर्गाचे राज्य मिळूनही माझा शोक जाणार नाही. परंतु अखेर हा जो अर्जुन आहे तो मात्र भगवंताला हेच सांगणार आहे की देवा, की तुझ्या वाक्या वाचून पुढे माऊली त्याच्यावर चिंतन करतातच. पहिलं त्या श्लोकावर आपण आणखीन थोडं प्रकाश टाकू. नहि प्रपश्यामि ममापनुद्याद यच्छोकमुच्छो शनमिंद्रियानम, की सांगतात की ही भूमो रिद्धम, कारण पृथ्वीवरील धनधान्य संपन्न असपत्न्यम राज्यम आणि निष्कंटक राज्य च शुरानापी, तसे स्वर्गातील देवताचे आधिपत्य अवाप्य मिळाले. अपि तरीही इंद्रियांना उच्छोषणम सुकवणारा मम माझा यत जो शोक आहे अपनुद्यात दूर होईल असे मला प्रपश्यामी दिसत नाही. अरे पृथ्वीवरील निष्कंटक राज्य जरी मला प्राप्त झालं आणि स्वर्गातील त्रैलोक्याचं राज्य जरी मला मिळालं तरी माझा जो शोक आहे तो दूर होईल मला असं वाटत नाही. कोण म्हणतंय? अर्जुन म्हणतो. आता अवाप्य भूमा वसपत्न्य मृद्यम राज्यम याच्याविषयी आपण विचार करू. तर सांगतात की जरी मला धनधान्य संपन्न, काय निष्कंटक म्हणजे धनधान्य संपन्न आणि निष्कंटक राज्य प्राप्त झालं. निष्कंटक म्हणजे ज्या राज्यामध्ये प्रजा दुःखी नाही तर सदैव सुखी आहे आणि प्रजेजवळ भरपूर धनधान्य आहे आणि कोणत्याच वस्तूची उणीव नाही आणि राज्यात कोणी शत्रू सुद्धा नाही त्या राज्याला, असं राज्य जरी मला मिळालं, अरे शत्रू नाही, धनधान्य भरपूर आहे, त्यानंतर प्रजा दुःखी नाही, तर मग त्या राजाला हालचाल करायचं काम आहे का? नाही ना. त्याला शत्रू आहे, त्याच्या प्रजेमध्ये भरपूर खायला प्यायला आहे सगळ्यांना, त्याच्यामुळे त्याचीही काही उणीव नाही. तसेच जे काही प्रजा आहे त्यांना कुठल्याही प्रकारचं दुःखच नाही, तर राजाला काही चिंता असेल का? असं राज्य जरी मला प्राप्त झालं तरी सुद्धा माझा शोक दूर होऊ शकत नाही. कोण म्हणतं? अर्जुन. पहा कुठल्या अवस्थेवर गेला तो. अरे हेच राज्य नाही, हे जे आता यांना मारून हे जे राज्य मला मिळणार आहे हे राज्य तुच्छ आहेच, पण त्याच्या व्यतिरिक्त मला जर असं राज्य प्राप्त झालं की ज्या राज्यामध्ये कोणी शत्रू नाही, धनधान्य संपन्न आहे, ज्या राज्यात कोणीही दुःखी नाही, सगळे सुखी आहे, असं निष्कंटक पृथ्वीवर राज्य जर मला प्राप्त झालं तरीही सुद्धा माझा शोक जाईल असं मला वाटत नाही. त्यानंतर सुरानापीच्या आधिपत्यम, अरे ह्या पृथ्वीवरील तुच्छ असणाऱ्या राज्याचं भोगाविषयी तर सोडाच, पण इंद्राचा दिव्य भोग असणारा, इंद्राच्या जिथं इंद्र भोग भोगतो असं जे काही स्वर्गाचं राज्य आहे हे राज्यही मला प्राप्त झालं तरीही सुद्धा मला असं वाटते की माझा शोक दूर होणार नाही. कारण माझ्या ठिकाणी जी काही या कुटुंबियाची जी काही मृत्यूची कल्पना जी काही निर्माण झाली आहे, शोक निर्माण झाला आहे, तो मला नाही असं वाटत की तो दूर होईल म्हणून.
अर्जुन या भूमिकेपर्यंत येऊन पोहोचला आहे. आता माऊली त्याच्यावर फार सुंदर ओव्या लिहितात. माऊली काय म्हणतात ते बघा. माऊली म्हणतात, हे सकळ कुळ देखुने जो शोक उपजला से मनी, तो तुझ्या वाक्या वाचुनी न जाय अनिके. अरे या ठिकाणी विश्वमाऊली ज्ञानोबराय सांगतात की हे सकळ कुळ देखुनी. सकळ कुळ देखुनी म्हणजे कोण? या ठिकाणी लढण्यासाठी आलेले जे कुलातील लोक, त्यांना पाहून, त्या सर्वांना पाहून मला नाही असं वाटत की माझा जो शोक आहे तो दूर होईल. हे सकळ कुळ जो शोक उपजला असले मनी, तो माझ्या अंतकरणामध्ये, माझ्यामध्ये जो शोक निर्माण झाला आहे, कोणाला पाहून? भीष्म पितामह असेल, त्याच्यानंतर सगळे पुत्रान पौत्रान सखीम तथा पुत्र पौत्र भाऊ हे सगळे पाहून, त्यानंतर द्रोणाचार्य हे सगळे पाहून, ह्या सगळ्यांना पाहून मला नाही असं वाटेत की माझा जो काही शोक आहे तो दूर होईल, जो अंतकरणात निर्माण झाला आहे. हे सकळ कुळ देखून जो शोक उपजला असले मनी, तो अंतकरणामध्ये निर्माण झालेला जो शोक आहे. आता एक शब्द पुन्हा माऊलीने अतिशय सुंदर यामध्ये टाकला आहे, तो तुझ्या वाक्या वाचुनी न जाय अनिके. आता याच्या अगोदर जर आपण चिंतन केलं तर आपल्या लक्षात येतं की श्लोकामध्ये एवढंच म्हटलं आहे की पृथ्वीवरील निष्कंटक धनधान्य संपन्न राज्य प्राप्त झालं किंवा त्रैलोक्याचं राज्य जरी मला प्राप्त झाले तरी माझा शोक दूर होईल असं मला वाटत नाही. असं कोण म्हणतं? गीता सांगते, असं भगवंत म्हणतात. पण माऊलीने त्याच्या पलीकडे जाऊन विचार केला. काय? अरे असं म्हणतात की जे गीतेमध्ये आहे ते सगळं ज्ञानेश्वरीमध्ये आहे. जे गीतेमध्ये आहे ते सगळं तर ज्ञानेश्वरीमध्ये आहेच, परंतु जो भाव गीतेमध्ये असायला पाहिजे होता आणि जो भाव गीतेमध्ये नव्हता, तो भाव माऊलीने निर्माण करून तो ज्ञानेश्वरीमध्ये टाकला. अरे या ठिकाणी सुद्धा या श्लोकाचं चिंतन केलं तर असं कुठे लक्षात येत नाही की हा जसं असं सांगितलं की त्रैलोक्याचं राज्य, या पृथ्वीवर निष्कंटक राज्य प्राप्त झालं तरी माझा शोक जाणार नाही, हे सांगितलं आहे. परंतु या ठिकाणी माऊलीने कोवी घातली की हे सकळ कुळ देखुनी जो शोक उपजला से म्हणे, तो तुझ्या वाक्या वाचुनी न जाये अनिके. काय वाक्य उपारला? तो तुझ्या वाक्या वाचुनी. हा शब्द या श्लोकामध्ये नाही दिसणार, पण तो माऊलीने या ठिकाणी घातला की देवाच्या वाक्याशिवाय किंवा देवाच्या बोलल्याशिवाय किंवा देवाने सांगितल्याशिवाय किंवा देवाने उपदेश केल्याशिवाय मला नाही असं वाटेत, तू उपदेश केल्याशिवाय मला नाही असं वाटेत की माझा शोक दूर होईल. कोणता शोक? जो या स्वजनाच्या विषयी निर्माण झालेला शोक. म्हणून या ठिकाणी पुन्हा माऊली सांगतात, एक पृथ्वी तळ आप होईल, हे महेंद्रपद ही पावेजेल, परी मोह हा न फिटेल मानसीचा. अरे एखाद्या वेळेस हे पृथ्वी तळ प्राप्त होईल. पृथ्वी तळ म्हणजे मी सांगितलंच तुम्हाला, ही पृथ्वीचे संपूर्ण राज्य प्राप्त होईल. किंवा एखाद्या वेळेस महेंद्रपद ही मिळेल. अरे त्रैलोक्याचा राजा झाला किंवा स्वर्गाचा राजा झाला, ते पदही एखाद्या वेळेस मिळेल. परी मोह हा न फिटेल मानसीचा, असं कोण म्हणतो? तर अर्जुन म्हणतो. पण याच्यात आणखीन एक शब्द आहे की तुझ्या वाक्या वाचुनी. हे मला प्राप्त होऊन माझा मोह फिटणार नाही, पण तुझ्या वाक्या वाचून, म्हणजे तुझ्या वाक्याशिवाय हा मोह फिटू शकत नाही. म्हणजे एवढं मोठं भगवंताच्या शब्दाला अर्जुन या ठिकाणी महत्व देत आहे. आणि तुम्ही ही ज्ञानेश्वरी ऐकताना, गीता ऐकताना किती महत्व देता? किती महत्व देता? अरे जर लक्षपूर्वक ऐकलं तर ठीक आहे, जसे कृष्णा महाराज ऐकतात तसे, सोहम महाराज डुकल्या मारतात, आहे की नाही? तर कृष्णा महाराजची बुद्धी एकाग्र आहे. तर सांगायचं तात्पर्य आवड ही असली पाहिजे. जैसे बीज सर्वता आहले, ती सुक्षत्री जरी पेरले, तरी न विरुडती सिंचले आवडी तैसी. अरे बीज हरभरे आणि तुम्ही हरभरे शेतामध्ये पेरले तर ते उगतील का? उगतील का? नाही. अरे सुपीक जमीन आहे, चांगली वखर पाळी करून तुम्ही सगळी तयार केलेली आहे, सुंदर जमीन आहे, पाणी सुद्धा मुबलक आहे, आणि त्या ठिकाणी तुम्ही हरभरे पेरले तर उगणार की नाही उगणार? आता आपल्या इथं पेरलं उगलं की नाही? उगलं की नाही हरभरा? पण तेच हरभरे तुम्ही भाजले आणि त्याची फुटाणे केले. काय केले?
मग फुटाणे करून पेरले शेतामध्ये काय तर बा हरभऱ्याचे खाल्ले, हरभरे मिळवल्यापेक्षा डायरेक्ट फुटाणेच पेरू आणि फुटाणेच खाऊ डायरेक्ट, तर उगतील का? का उगणार नाही? कारण ते भाजले आणि भाजल्यामुळे त्यातली जी काही बीज उत्पादन करण्याचे किंवा जे काही त्याच्यामध्ये जे काही सीड्स आहे किंवा ते सीड्स जे आहे ते कोंब निर्माण होण्याची जी क्षमता आहे त्याच्यामध्ये ती राहत नाही. म्हणून जैसे बीज सर्वथा आळली ते सुक्षेत्री जरी पेरले तरी न विरुडती सिंचली आवडी तैसी. माऊली सांगतात की त्या पद्धतीने ते उगवत नाही, त्याला कितीही पाणी घातलं तुम्ही तरी उगवल का ते? नाही. किंवा आणखीन माऊली सांगतात ना तरी आयुष्य पुरले आहे तरी औषध काही नव्हे, एकची उपयोगा जाये परमामृत. अरे आयुष्य पुरले आहे, एखाद्याचं आयुष्य संपलं आहे आणि आयुष्य संपलं आहे आणि आयुष्य संपल्यानंतर तो आता शेवटच्या घटकेत आहे, म्हातारा झालाय, हातपाय उडूल झाले, 100 वर्षाचा म्हातारा. आणि तुम्ही म्हणाले आता किती डॉक्टर सांगतात की बाबा आता काही औषध पाणी देऊन काही फायदा नाही, 2-4 दिवस म्हातारा सोबती आहे, घरी न्या, सेवा करा. सांगतात ना असं, 2-4 दिवस सेवा करा. आता या म्हाताऱ्याला कितीही औषध दिले तर डॉक्टर सांगतो याला काही रिस्पॉन्स मिळत नाही. कितीही औषध द्या, म्हातारा काही रिस्पॉन्स देऊ राहिलं नाही. आता घरी न्या, आता औषधी याच्यावर काम करू राहिली नाही. एखाद्या व्यक्तीचा ॲक्सिडेंट झाला, डॉक्टर सांगतो की आता हे काही फायदा नाही, याचा मेंदू डेड झालेला आहे, औषध उपचार काही फायदा होणार नाही, याला घरी घेऊन जा. याचं हार्ट जरी चालू आहे तर मेंदू डेड झालेला आहे, आहे की नाही? मग काही उपयोग आहे का? नाही. पण माऊली सांगतात की जसं एखाद्या व्यक्तीचं आयुष्य सरलं आहे तर औषध त्याला काही करू शकत नाही, परंतु त्या ठिकाणी एकच उपयोगा जाई परमामृत. पण अशा व्यक्तीला सुद्धा जर मरायच्या शेवटच्या स्टेपवर असलेला आणि शेवटच्या घंट्यात जरी असला तरीही सुद्धा त्याच्या तोंडामध्ये 2 थेंब अमृताचे टाकले तर तो काय होऊन जाईल? काय होऊन जाईल? अमर होऊन जाईल. मरेल का मग पुन्हा तो? अरे मरायचंच काम राहिलं नाही, मग त्याला काही पुन्हा औषधही खायचं काम नाही, काहीच नाही, अमर होऊन जाईल. तसं ते परमामृत, त्या पद्धतीने भगवंताचे शब्द हे परमामृतापेक्षा कमी नाही. तैसे राज्य भोग समृद्धी उज्जीवन नोही ये बुद्धी, एद जिव्हाळा कृपानिधी कारुण्य तुझे. आता बघा माऊली काय सुंदर सांगतात, तैसे राज्य भोग समृद्धी उज्जीवन नोही ये बुद्धी, की ज्या पद्धतीने माझ्या मोहयुक्ती बुद्धीला सर्व राज्य भोग समृद्धी याचा उपयोग होणार नाही. हे कितीही मिळालं तरी मला त्याचा उपयोग होणार नाही, मला त्याच्याविषयी आसक्तीही नाही. पण यावेळी हे कृपानिधी तुझे कारुण्य हा जिव्हाळाच उपयोगी पडेल. तुझे कारुण्य म्हणजे अरे एखाद्याला संकट काळामध्ये जर धीर दिला, एखाद्याला त्याचा सांभाळ केला, त्याला प्रेम लावलं, त्याला जीव लावला, तर त्याला त्याचा काय भेटत असतो? आधार. काय भेटत असतो? आधार भेटत असतो. आणि मग तो शेवटपर्यंत ध्यानात ठेवतो की मला संकट काळामध्ये माझ्या मित्राने काय केलं होतं? मला आधार दिला होता. काय दिला होता? अरे ज्यावेळेस माझ्याकडं कोणीही नव्हतं आणि मला सुचत नव्हतं त्यावेळेस माझे मित्र माझ्यासोबत राहिले आणि माझ्या मित्राने मला काय दिला? आधार दिला. या ठिकाणी सांगतात की मला हे त्रैलोक्याचे, अरे कधी कधी संपत्ती काम करत नसते, आधाराची गरज असते. एखादा परिवारातील सदस्य किती संपत्ती असली पण त्याला आधार देणारा नसला तर त्याचं दुःख वाढत असतं. म्हणून या ठिकाणी सांगतात की ज्या पद्धतीने हे राज्य भोग समृद्धी याचं मला काही वाटत नाही किंवा हे मला उपयोगी पडणार नाही, या ठिकाणी मला तुझ्या कारुण्याचा जो जिव्हाळा आहे तोच उपयोगी पडणार आहे. आणि म्हणून ऐसे अर्जुन ते तर बोलला जवळ शनैक भ्रांती सांडिला, मग पुनरुपी व्यापिला उर्मी तेने. आता या ठिकाणी सांगतात की जेव्हा हा जो अर्जुन आहे याची क्षणभराची भ्रांती दूर झाली. काय झाली? क्षणभराची भ्रांती त्याची दूर झाली. कारण त्याला लगेच त्याचा असा विश्वास बसला की देवाने सांगितलं ते आपल्याला करायचं, देवाने सांगितलं तेच आपल्याला करायचं. आणि त्याची थोडं काही काळासाठी भ्रांती दूर झाली म्हणतात. आणि त्याच वेळेस अर्जुन असे बोलला, हे जे वाक्य बोलला ना तो, तुझ्या वाक्या वाचून की न जाय आणि के, तुझ्या वाक्याशिवाय माझा मोह जाणार नाही,
तूच मला यातून बाहेर काढू शकतो. त्रैलोक्याचं राज्य जरी मला प्राप्त झाले तर माझा मोह फिटणार नाही, माझा मोह दूर होणार नाही. परंतु तोच अर्जुन पुन्हा सांगतात, मग पुनर्विपी व्यापिला उर्मितेने, मग पुन्हा तो मोहाने काय झाला, ग्रस्त झाला आहे. पुन्हा तो या मायेच्या लहरीने व्यापला गेला आहे. कोण? अर्जुन. अरे एका क्षणामध्ये त्याच अर्जुनाने काय म्हटलं होतं की देवा आता तू सांगशील तीच पूर्व दिशा. एक पद्धतीने असंच ना, त्रैलोक्याचं राज्यही मला प्राप्त झालं तरी मला त्या राज्याचं घेणं देणं नाही, पण जर तू सांगितलं तर माझा मोह जो आहे तो दूर होईल, असं कोण म्हणाला? अर्जुन म्हणाला. पण या ठिकाणी असं बोलला आणि लगेच काही क्षणासाठी त्याची भ्रांती दूर झाली होती, पण लगेच पुन्हा तो मोहामध्ये पुन्हा पडला किंवा पुन्हा अडकला. आता माऊली सांगतात की मज पाहता उर्मी नोहे, हे अनारिसे गमत आहे, तो ग्रासिला महामोहे काळ सर्पे. अरे सांगतात की मला तर असं वाटते की ही उर्मी नाही, ही माया नाही. काय सांगतात की मला असं वाटते ही मायाची लहर नव्हती, तर यापेक्षा वेगळे काहीतरी वाटत आहे. आणि वेगळं म्हणजे काय, तर महामोहरूपी काळ सर्पाने अर्जुनाला दंश केलेला असावा. काय? महामोहरूपी काळ सर्प त्याने अर्जुनाला काय केला असा, दंश केलेला असावा. अरे सगळ्यांनी या काळ सर्पांनी सगळ्यांना दंश केलेला आहे. काय केलेला आहे? दंश केलेला आहे. म्हणून तर आपलं विष उतरत नाही, म्हणून तर आपले लक्ष कुठं असतं की कधी दिवाळी येते आणि कधी मी घरी जातो, कधी माझ्या मित्राला भेटतो आणि कधी माझ्या घरी जातो. मग घरच्या बकऱ्या पाहतो, म्हशी पाहतो, गायी पाहतो, ज्याच्या घरी जे असेल ते, आहे का नाही? ही काय आहे? अरे कधी हातडी येते असं वाटते माणसाला. काय वाटते? कधी हातडी येते आणि कधी रोडवरलं घर दिसते, वाटते का नाही? फाळके महाराजाला कधी कधी शेतातल्या गवाराच्या शेंगा, भेंडीचं बी आहे, भेंडी, हे सगळं दिसते. हे मायामोह आहे. अरे अर्जुनाला सुद्धा या सर्पाने दंश केला होता आणि आपल्याला सुद्धा या काळ सर्पाने दंश केलेला आहे. अरे म्हणून याचं विष आपल्या ठिकाणी चढलेलं आहे, मोहरूपी विष. आणि हे मोहरूपी विष सहजासहजी उतारणार नाही. पुढे सांगणारच आहे, सवर्म हृदय कल्हारे, ते कारुण्य वेळेची भरी, लागला म्हणून लहरी भांजेची ना. आता माऊली काय म्हणतात बघा, अतिशय कोमल असलेल्या हृदयरूपी कमळाच्या ठिकाणी आणि कारण्यरूपी संध्याकाळी अज्ञानरूपी सर्प चावला म्हणून भ्रमरूपी विषय उतरत नव्हते. सुंदर रूपक माऊलीने केलं की अतिशय कोमल असलेल्या हृदयरूपी कमळाच्या ठिकाणी. अतिशय कोमल काय आहे? कमळ किती कोमल आहे. अरे कमळाचं फूल पाहिलं का? कृष्णा महाराज कमळाचं फूल कशात? चित्रात, मग पाण्यात पाहिलं का? कुठं? फोटोत? प्रत्यक्षात पाहिलं नाही का? नाही. तुम्हाला कमळाच्या तिकडं दाखवायला न्यावं लागेल मग तुम्हाला, जिथं कमळाचं सरोवर आहे. आपल्याकडं कमी आहे, पण तिकडं बिहार वगैरे तिकडं त्या भागामध्ये खूप आहे कमळ. तर सांगायचं तात्पर्य हेच की जसं कमळ जे आहे ते अतिशय कोमल असतं. काय असतं? तर या ठिकाणी म्हणून उपमा दिली, अतिशय कोमल असल्या हृदयरूपी कमळाच्या ठिकाणी. कशाच्या ठिकाणी? हृदयरूपी कमळाच्या ठिकाणी. आणि कारुण्यरूपी संध्याकाळी अज्ञानरूपी सर्प चावला आहे. कोणता सर्प चावला? कारुण्यरूपी संध्याकाळ. संध्याकाळ का म्हटलं आहे? कारण संध्याकाळी काय होत असतो? अंधार होत असतो. आणि अंधार म्हणजे एक प्रकारचं जीवनात जोपर्यंत भगवंत येत नाही, जोपर्यंत ज्ञान होत नाही, तोपर्यंत जीवन सुद्धा आपलं अंधकारमय आहे. अरे कितीही डिग्र्या प्राप्त केल्या म्हणजे तुम्हाला ज्ञान होईल? नाही. अरे पोथी पडपड के पंडित भयानक होय, 2.5 अक्षर काय ना राम का पडे सो पंडित होय. अरे किती ग्रंथ पाठ केले म्हणजे पंडित होतो असातला भाग नाही. तर ज्ञान हे कोणालाही होऊ शकतं. तर म्हणून सांगतात की जो काही आपल्याला अशा पद्धतीचा जो सर्प आहे त्या सर्पाने काय केलेला आहे? दंश केलेला आहे. आणि हा महामोहरूपी काळ सर्पाने अर्जुनाला सुद्धा दंश केला होता. कोणाला? अर्जुनाला. म्हणून ती जे काही दंश केल्यामुळे अर्जुनाला जे काही विष चढलं आहे, कशाचं? माया मोहाचं विष चढलेलं आहे. आणि म्हणून त्यांना या ठिकाणी या रणांगणावर, या समरणांगणावर काय कोण दिसत आहे?
सगळे स्वजन दिसत आहे. या ठिकाणी त्यांना कोण दिसत नाही? शत्रू दिसत नाही. बराच अभ्यास झाला तुमचा. या ठिकाणी कोण दिसायला पाहिजे? त्यांना समोर शत्रू दिसायला पाहिजे, पण दिसत कोण आहे? सगळे स्वजन दिसत आहे, सगळे आपले दिसत आहे. आणि त्यांना काय दिसत आहे? कौरवाला, तो कौरव जे आहे ते पांडवाला आपले शत्रू पाहत आहे, आणि जे अर्जुन आहे तो कौरवाला आपला स्वजन पाहत आहे. म्हणून अशा पद्धतीचा सर्प हा या अज्ञानरूपी सर्पाने काय केलं आहे? अर्जुनाला डंक केलेला आहे. अरे अर्जुन एकट्यालाच डंक केला नाही, आपल्याला सुद्धा त्या अज्ञानरूपी सर्पाने काय केलं? काळ सर्पाने डंक केलेला आहे. म्हणून आपल्याला सुद्धा हे माया मोहरूपी विष चढलेलं आहे. आणि हे जर विष उतरायचं असेल तर पुढे सांगणारच आहे की जसं अर्जुन कोणाकडे गेला विष उतरवण्यासाठी? देवाकडे गेला. आणि आपल्याला जर ही विष उतरवायचं असेल तर कोणाकडे जावं लागेल? सद्गुरूकडे जावं लागेल, गुरुकडे जावं लागेल. गुरुकडे गेल्याशिवाय हे अज्ञानाचं विष उतरणं शक्य नाही. हे अज्ञानाचं विष उतरणं गुरुकडे गेल्याशिवाय शक्य नाही. तुम्ही इकडे कितीही दुसरीकडे दाखवलं तरी ते विष उतरणार नाही. पण या ठिकाणी जर तुम्हाला विष उतरायचं असेल तर कुठे गेलं पाहिजे? तुम्ही सद्गुरूकडे गेले पाहिजे. म्हणून जाणतेने गुरु भजिजे, तेने कृत कार्य होईजे. जैसे मूळ सिंचने सहजे, शाखा पल्लव संतोषती. म्हणून जाणतेने, अरे ज्याला ज्याला हा सर्प डसलेला आहे, कोणता? काळ सर्प. हा काळ सर्प ज्याला ज्याला डसला आहे. कृष्णा महाराज कोणाकोणाला डसला तो? अरे अर्जुनाला तर डसला, पण इथे बसलेल्या सगळ्याला डसलेला आहे की नाही? म्हणून तर खामगाव दिसते, आहे की नाही? सगळ्याला डसलेला आहे. आणि सगळ्याला डसल्यामुळे काय झालं आहे की हा माया मोहरूपी जो काल सर्प आहे हा डसला आहे. हा याचं जर विष उतरायचं असेल तर कोणाकडे जावं लागतं? सद्गुरूकडे. आणि सद्गुरूकडे गेल्यानंतर मग सद्गुरू काय करतात? तर त्याचं विष उतरण्याचं औषध देतात. आणि ते औषध कोणतं आहे? तर ते ज्ञान औषध आहे. कोणतं आहे? ज्ञान. आणि त्या ज्ञानाने तो जो काही विष प्रयोग झालेला आहे, काळसर्प डसलेला आहे, ते काळसर्पाचं विष उतरवण्याचं काम सद्गुरू करत असतात. म्हणून सुद्धा आपल्याला डसलेला जो काळसर्प आहे त्याला जर आपल्याला उतरवायचं असेल तर कोणाकडे जावं लागेल? सद्गुरूकडे जावं लागेल. आणि सद्गुरूकडे गेल्यानंतर मग तेने कृत कार्य होईजे, जैसे मूळ सिंचने सहजे, शाखा पल्लव संतोषती. अरे झाड आहे, त्या झाडाला पाणीच घातलं नाही तर झाड जसं वाळून जाईल. पण त्याच पाडाला जसं त्या झाडाच्या बुडाला पाणी घातलं, वर किती भांड्याला पाणी मारलं तुम्ही आणि खाली बुडाला पाणीच टाकलं नाही तर झाड जगेल का? जगू शकत नाही. तसं खाली बुडाला म्हणजे बुडाला पाणी घातल्यानंतर जसं झाड संतोष पावतं, त्या पद्धतीने या ठिकाणी सद्गुरू काय करतात? मुळापासून ते विष उतरवण्याचं काम करतात. आणि मग त्याच्या अंतकरणातील माया मोह नष्ट होऊन मग तो या पुनरुपी जन्मम पुनरुपी मरणम पुनरुपी जननी जठरे शयनम याच्यातून बाहेर येतो. आणि अशा पद्धतीने तो या संसार सागरातून भवसागरातून मुक्त होत असतो. म्हणून अशा पद्धतीने आजचं हे चिंतन झालं. आता उद्याही यातील काही ज्या या श्लोकावर ओव्या आहेत त्या ओव्या राहिलेल्या आहेत, त्या उद्याच्या श्लोकामध्ये पाहू. परंतु एवढं लक्षात ठेवा, बघा आपण हे ज्ञानेश्वरीचं चिंतन करत आहे. अरे ज्ञानेश्वरी म्हणजे साक्षात ही ब्रह्मविद्या आहे. मी सांगितलं जे गीतेमध्ये आहे ते तर सगळं ज्ञानेश्वरीमध्ये आहेच, पण जे ज्ञानेश्वरीमध्ये आहे ते गीतेमध्ये नाही. म्हणून आपल्या सगळ्यांना एवढी सुंदर अशी ज्ञानोबराने ज्ञानेश्वरी निर्माण करून दिली आहे. आणि सगळ्यांनी ही ज्ञानेश्वरी ऐकावी, एकदा तरी ऐकावी. अर्धा एक घंटा आपल्या जीवनातला ज्ञानेश्वरी ऐकण्यासाठी आपण वेळ द्यावा आणि ऐकायची. आणि ऐकून काय करायचं आहे तर आपण ऐकली इतरांना सुद्धा ऐकवायची आहे, इतरांचं सुद्धा कल्याण करण्याचा प्रयत्न करायचा आहे. म्हणून हे जे काही ज्ञानेश्वरीचं चिंतन क्रमशः चालू आहे. परंतु काय होतं, बरेच लोक काय करतात, व्हॉट्सअपवर वाट बघतात की महाराज कधी व्हिडिओ टाकतात. परंतु कधी आता किती दिवस व्हॉट्सअपवर व्हिडिओ टाकला जाणार आहे, एखाद्या वेळेस नाही बी टाकला जाणार. तर त्याच्यासाठी हे जे काही रामचैतन्यजी महाराज, स्वामी रामचैतन्यजी यम
ही जी काही तुम्हाला लिंक येते हे चॅनल तुम्ही सबस्क्राईब करून ठेवा आणि सबस्क्राईब केल्यानंतर नोटिफिकेशन तुम्हाला येत जाईल आणि नोटिफिकेशन आलं व्हिडिओ अपलोड झाल्याबरोबर तुम्हाला काय होईल नोटिफिकेशन येत जाईल. म्हणून अशा पद्धतीने तसेच आश्रमाचे जे काही कार्यक्रम आहे ते सुद्धा आपण या चॅनलवर टाकत असतो. म्हणून हे चॅनल सबस्क्राईब करा आणि या ज्ञानेश्वरी चिंतनाचा आनंद उपभोगा. ओम पूर्णमदः पूर्णमिदं पूर्णात् पूर्णमुदच्यते पूर्णस्य पूर्णमादाय पूर्णमेवावशिष्यते. ओम शांती शांती.